इकडे पण गणपती आहे, तिकडे पण गणपती आहे. ट्रकमध्ये ताशा विशा वाजवत जी एन्जॉय करायचो ना, वाव काय धमाल यायची. ते दिवस काही वेगळेच होते. ही आहे खरी मजा. जबरदस्त. तर पुन्हा कुठेतरी असं बघून आहे ना, ट्रकमधून गणपती बाप्पा जातात आणि त्यामध्ये जी मुलं एन्जॉय करतात तर ते बघून आहे ना, कुठेतरी पुन्हा त्या जुन्या दिवसांची आठवण येते. 23 तारीख आणि वार आहे आज शनिवार. आणि आज असं म्हणतात ना, 250हून अधिक असे गणपती बाप्पांचं महाआगमन आज होणार आहे. आणि आमच्या देखील म्हणजे मी जिथे राहतो ना, तिकडे देखील गणपती बाप्पाचं आगमन आहे. तो देखील उंच गणपती बाप्पा आहे. आणि त्या गणपती बाप्पाचं देखील आगमन तुम्हाला ह्या महाआगमनाच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आपण हा महाआगमन कसं करणार आहे माहिती आहे काय? लोअर परळ वर्कशॉप म्हणजे आपलं जे परळ वर्कशॉप आहे तिथून जे गणपती बाप्पा निघणार आहेत, त्यानंतर गणसंकुल तिथून निघणारे गणपती बाप्पा आहेत, हे सर्व गणपती बाप्पांना आपण आहे ना ह्या ब्लॉगमध्ये दाखवूच तुम्हाला महाआगमन. बोलताना आज मला असं वाटतं की हा माझा शेवटचा गणपती आगमनाचा मे बी हा ब्लॉग असू शकतो. मजा आली ह्या वर्षी, खूप धावाधाव झाली, थोडासा आजारी पडलो, अजून पण बरं नाही वाटत आहे, पण ठीक आहे, तुमच्यासाठी इतकं चालून जाते. तर मित्रांनो, आज आहे 23 ऑगस्ट 2025, वार आहे शनिवार आणि आपण करतोय शूट महाआगमन 2025 आपल्या चॅनलवरती शेवटचं असणार आहे मे बी हे. आणि आता आपण काय करूया, जाऊया आणि बघूया कुठले कुठले गणपती बाप्पा आपल्याला ह्या महाआगमनात पाहायला मिळणार आहेत. हे बघा, हे दृश्य बघायला खूप मस्त वाटतंय. समोरून एक गणपती बाप्पा चाललाय, तो पण ट्रकवर बसून चाललाय. नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे, हाल ओळख साऱ्या घराचे, दिन येतील कारे सुखाचे. मस्त गणपती बाप्पा ट्रकमध्ये बसून चाललाय. आपण आहोत आता कुठे, तर परळ वर्कशॉपच्या इथे आहोत आणि इथून पण समोर अजून एक गणपती येते, त्याला आपण प्लास्टिक घातलेलं आहे. पाऊस नाही आहे, पण कसं आहे, ऊन जास्त आहे, तर प्रिकॉशन्स तर घेतलेच पाहिजेत ना. कुठे कामाला आहे? अच्छा, तिकडे ते कामाला आहे. चल चला, बघा समोरून गणपती येतोय. या हे असं पाहिजे, असं. क्या बात आहे. ही आहे खरी मजा. मित्रांनो, ही आहे खरी मजा. मस्तपैकी ट्रकमधून गणपती बाप्पाचं दर्शन देखील होतं आणि मस्तपैकी वाजत गाजत चाललेत बाप्पा आपल्या मंडपाच्या दिशेला. तर आता त्या दिवशी कसा पाऊस भरपूर होता आणि आज ऊन भरपूर आहे. ऊन पावसाचा खेळ चालू आहे. तर तिकडे तर आम्हाला काही जास्त गणपती बाप्पा दिसले नाही आहेत, पण आम्ही आता चाललो आहे गणसंकुलच्या दिशेला. आणि जे पण काय गणपती, 2 गणपती दिसले आम्हाला जाताना, तर ते आपण दाखवलेच आहेत तुम्हाला ब्लॉगमध्ये. समोर एक ना इथे गणपती आहे, समोर ब्रिज जवळ. तर आता आपण ना त्या तिकडे जाऊया आणि बघूया तो गणपती बाप्पा कुठला आहे तो. ऊन एवढं आहे ना, काय विचारू नका. त्या दिवशी पावसामुळे आजारी पडलो, आज मला वाटतंय उन्हामुळे आजारी पडणार आहे. काजू पाड्याचा महाराजा आहे वाटतं. येस, तर इथे बोर्ड लिहिलेला आहे काजू पाड्याचा महाराजा. समोर आहे काजू पाड्याचा महाराजा.
आयुष्यपत किती दिवसानंतर मला वाटतं हा पहिला गणपती बाप्पा असेल जो मी एवढ्या जवळून शूट करतोय. नाही तर गर्दी असल्यामुळे ना इतक्या जवळून शूट करायला मिळतच नाही. आम्ही पोहोचलोय आता कुठे गणसंकुलच्या इथे पोहोचलोय आणि समोर सिग्नलवर आपल्याला एक गणपती बाप्पा येताना दिसतोय. थोडंसं जवळ येऊ दे मग आपण बघूया की हा कुठला गणपती बाप्पा येतो. हा हे गणसंकुलचा गेट आहे आणि गणपती मी थांबलेलो पण तिथे गणपती थांबलाय पुढे. चला इथे समोरून गणपती बाप्पा आपण जो बघितला सिग्नलवर तो आता पुढे पुढे येतो आहे. तर हा कुठला गणपती आहे बघूया. मस्त सिंपल मध्ये अँटॉप हिलचा श्री आहे. तर मगाशी आम्ही कुठे होतो ब्रिजच्या इथे होतो आणि ब्रिजच्या इथून तुम्ही बघितलं जवळून गणपती बाप्पा आपण दाखवू शकलो. कितीतरी वर्षांनंतर मला असं एवढ्या जवळून गणपती बाप्पा शूट करायला मिळाला. आणि गर्दी असेल ना तर त्यामुळे ना एवढ्या जवळून शूट करायला नाही मिळत. आणि मला जास्त करून आवडतं ना ते म्हणजे लांबून शूट करायला, कारण की लांबूनमध्ये मी कसं तुम्हाला पूर्ण फुल फ्रेम दाखवू शकतो ना, तर चांगल्या आजूबाजूचा माहोल बघायला मिळतो. तर ते लांबून खूप चांगलं शूट करायला मिळतं. पण असं बऱ्याच वर्षांनी मला शूट करायला मिळालं आणि आता पुढची पण गणपती तसे शूट करायला मिळतील, कारण की आज काही एवढी गर्दी नाही आहे. गणपती बाप्पांचं आगमन भरपूर आहे पण अजूनपर्यंत आम्ही बघतो म्हणजे एवढी गर्दी नाही आहे. आणि जे ट्रकमधून तुम्ही वगैरे बघताना मस्तपैकी वेंजो वगैरे वाजवत ताशा वगैरे वाजवत सगळे मंडळी गणपती बाप्पा आपल्या मंडपात घेऊन जातात. तर मला आठवण आली की आम्ही पण जेव्हा लहान असायचो ना, लहान होतो ना आम्ही तेव्हा आमच्या पण मंडळात जेव्हा गणपती बाप्पा असायचे ना तेव्हा आम्ही असंच घेऊन जायचो ट्रकमधून. तेव्हा ट्रकमधून जास्त गणपती बाप्पा घेऊन द्यायचे आणि तेव्हा ट्रकमध्ये ताशा विशा वाजवत जी एन्जॉय करायचो ना, वाव काय धमाल यायची. ते दिवस काही वेगळेच होते. तर पुन्हा कुठेतरी असं बघून आहे ना ट्रकमधून गणपती बाप्पा जातात आणि त्यामध्ये जी मुलं एन्जॉय करतात तर ते बघून आहे ना कुठेतरी पुन्हा त्या जुन्या दिवसांची आठवण येते. तर आता आतमध्ये पण एक गणपती बाप्पा आहे, म्हणजे आता आम्ही कुठे आहोत गणसंकुल आहोत आणि आतमध्ये पण एक गणपती बाप्पा आहे. तो आता बाहेर येण्याचीच वाट बघतोय. तर बघूया तो गणपती बाप्पा कुठला आहे. आणि गर्दी तरी अजून काही जास्त दिसत नाही आहे, त्यामुळे शूट काय व्यवस्थित करायला मिळेल. तर वाट बघूया गणपती बाप्पा बाहेर येण्याची. पण तुम्हाला मात्र तुम्हाला कमेंट मात्र करत राहायचं आहे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर हा आहे मित्रांनो कुठलं जरीमरीचा महाराजा. मस्त छोटीशी मूर्ती आहे. वाव किती सुंदर आहे ना. जरीमरीचा महाराजा. मस्त लहानशी मूर्ती आहे, शेष नागावर बसलेली आहे. चला पुढे आला की नाही.
आपल्यासोबत आहे हर्ष आहे आणि गौरव आहे. तर तू फोटोग्राफी करतो ना? हो करतो. तू पण? हा, आपण फोटोग्राफी करतो. आता कॅमेरा समोर नाही बोलतोय बघा. हा, तर आपण दोघांमध्ये कॉम्पिटिशन लावली आहे फोटोग्राफीची. कोण छान फोटो काढतोय त्याला माझ्याकडनं बक्षीस असेल. तर मग आपण बघूया दोघांपैकी कोण विनर होते आणि कोण फोटो चांगले काढतंय. ठीक आहे, कॅमेरा पण माझाच आहे आणि माझेच फोटो काढायचे आहेत. बघूया कोण चांगले फोटो काढतो. रेडी आहे? रेडी. चला, आता आपण हाच बॅकग्राऊंड घेऊया. आपल्याकडे बॅकग्राऊंड हाच अवेलेबल आहे. तर इकडे आपण करतोय फोटोशूट. चला, पहिला गौरवनी फोटोज काढून झालेले आहेत आणि आता टाइम आहे हर्ष. चला द्या आता. फोटो काढले आणि दोघांचे पण फोटो मी चेक केले. तर तुम्ही सांगा, पहिला गौरव सांगेल आपल्याला त्याच्या फोटोबद्दल. आता मी जे फोटो काढले त्याच्यामध्ये आपण प्रॉपर ऍक्च्युली लाईट बघत होतो की कोणत्या दिशेने लाईट आहे. आणि नेक्स्ट सगळे जे पोजेस दिलेत ते तर रविदादानीच दिलेत स्वतःहून. आणि फ्रेमिंग आपण कसं करू शकतो हे महत्वाचं होतं फोटोमध्ये. त्याला मी फोटो जास्त काढत नाही. हर्ष, फोटो बरोबर काढलेस तू, पण फ्रेम म्हणजे कुठे पाय कटिंग आहे किंवा काय आहे. आता ही ऍक्च्युली आमची ट्रेनिंग असते. आम्ही जेव्हा पण शूटला येतो ना तेव्हा शूटच्या अगोदर आम्ही कसं शूट घेतला पाहिजे, गणपतीचं कसं शूट घेतलं पाहिजे किंवा एरवीचं जे काही शूट असतं ते शूट कसं घेतलं पाहिजे, त्याच्यामध्ये आपली फ्रेमिंग कशी असली पाहिजे जेणेकरून जी आपली ऑडियन्स असते त्यांना आपली फ्रेम कशी वाटणार. एक होतं ना वाईड अँगल म्हणा, हे असे मोड असतात, पण ते कुठल्या वेळेला काय यूज करायचे तर ते थोडंसं आमचं म्हणजे होतं ना बॅकग्राऊंडला अशी ट्रेनिंग चालत असते. तर समजतं ना हर्ष? पण हर्ष बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट करतोय. इन फ्युचरमध्ये आपण हर्षला जास्त शूट करायला लावू. आणि तुम्हाला मी चहाची पार्टी दिली आहे. आता बघा, पाऊस पण पडलाय जोरात. मगाशी आम्ही तिथे चहा प्यायला गेलेलो, पाऊस पण पडलाय. आणि आजच्या दिवसात ना हा पहिला गणपती आहे जो एवढा उंच गणपती आपल्याला बघायला मिळतोय. चला जरा जवळून बघूया. इकडे पण गणपती आहे, तिकडे पण गणपती आहे. आजच्या दिवसातला पहिला उंच गणपती. तर मित्रांनो, हा आहे आजच्या दिवसातला पहिला उंच गणपती. वाव, क्या बात आहे. समोरून पण गणपती बाप्पा आलाय. क्या बात आहे. तर हा आहे मित्रांनो कुंभारवाड्याचा महाराजा जो आता गेला आपल्या समोरून तो. आणि समोर बघा, तिकडे देखील गणपती बाप्पा बाहेर आलेला आहे. ही आपली आहे लाल परी. आता प्रत्येक जण या लाल परीने आपल्या गणपती उत्सवासाठी गावी जाणार. तर मित्रांनो, आता तो वर्षापासून जो घोड्यांवाला गणपती बाप्पा निघाला ना तो समोर आहे. आणि असे घोडे आहेत. वाव, इतक्या स्पीडने जात होता ना बापरे तिकडून. फायनली आम्हाला गणपती बाप्पा भेटलाय. तर हा कुठला गणपती बाप्पा आहे तुम्ही कमेंट करून सांगा. मस्त उभा आहे गणपती बाप्पा आणि मूर्ती एवढी मोठी नाही आहे, छोटीच आहे. तर आता पण तुम्ही जी आपण मूर्ती दाखवली तुम्हाला उभी होती, लहान मूर्ती होती आणि डिवायडरच्या त्या साईडून आपण जी शूट केली लांबून, तर ती मूर्ती पण बघा किती सुंदर होती. तर ती मूर्ती कुठली आहे ना तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आता मला तर काय माहिती नाही आहे. ब्लॉगमध्ये कुठून पण गणपती जाऊ दे, मी जास्तीत जास्त ट्राय करतो की ह्या ब्लॉगमध्ये ना प्रत्येक गणपती दाखवण्याचा. तर ती पण मूर्ती आम्हाला सरळ जाताना दिसते आणि एवढ्या स्पीडमध्ये जात होती ना, पण थांबली तिकडे, म्हणजे सिग्नल लागला, थांबली तिकडे आणि तुम्हाला मी दाखवली आहे मूर्ती. तर तुम्ही कमेंट करून सांगा की ती मूर्ती कुठली आहे ती. ठीक आहे. अजून बाप्पा राजे यायला म्हणजे बराच वेळ आहे वाटतं, काय माहिती नाही कधी येईल. त्याच गणपती बाप्पाची वाट बघतोय. आमचा पण गणपती बाप्पा परळ वर्षापासून निघणार आहे, तो पण कधी निघणार आहे माहिती नाही अजून. तर अजून वाट बघूया आपण. आपल्याला काय वाटच बघायची आहे
जसे गणपती समोर येणार तसं आपण तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवू. लगबग इथे झाली आहे सुरू आणि समोर येतोय कुठला गणपती बघूया. ओ हो हो, वाव, काय मूर्ती आहे, वाव. सुंदर सुंदर. अतिशय सुंदर मूर्ती. क्या बात है. कोहिनूरचा विघ्नेश्वर. हो, क्या बात आहे. मस्त मोराच्या मोरपिसावर उभा असा गणपती आहे. क्या बात आहे. सुंदर गाठ गणपती आहे. वा, मोरपीस आहे आणि मोराच्या पिसावर उभा हा गणपती आहे. मस्त मूर्ती, एकदम देखणी आहे. तर मित्रांनो, हा जो गणपती आहे हा आहे चिरा बाजारचा महाराजा. हा आहे चिरा बाजारचा महाराजा. ते फोटो फ्रेम पण आहे आणि ही उंच अशी सुंदर अशी मूर्ती. हा बघा, समोरून पण एक गणपती आला आणि बाजूने चाललाय चिरा बाजारचा महाराजा आणि इथून पण एक गणपती समोरून आलाय. एकही गणपती बाप्पा सोडायचा नाही आहे आम्हाला. जे पण दिसणार आहेत ते तुम्हाला दाखवायचं आहे. आणि हा गेला चिरा बाजारचा महाराजा. ट्रॅफिकमधून एक गणपती येतं. इथे पूर्ण ट्रॅफिक आहे आणि बरोबर मधून गणपती आहे.
बापरे. गणपती आला इकडे. चला मित्रांनो, फायनली आपल्या समोर येतोय बाप्पा राजा. तर मित्रांनो, आपल्या समोर आहे सुतार गल्लीचा बाप्पा राजा. काय गणपती आहे, किती ह्यूज आहे. वाव. प्रत्येकाने कमेंट करायचे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. वरती कर, वरती. एक मिनिट. तर मित्रांनो, समोर आहे सुतार गल्ली बाप्पा राजा. काय मूर्ती आहे. बाप रे बाप. जबरदस्त. सही सही सही. एक नंबर. आणि इथून पण गणपती येतोय आणि इथे पण गणपती आहे. बापरे. पण हा गणपती अतिशय सुंदर आहे. अतिशय ना. बापरे. गणपती कॅमेऱ्यात पण येत नाही. आणि इकडे पण एक गणपती आहे. आता मागे पण टाकू. तिकडे पण एक गणपती. हा, तिकडे पण एक गणपती आहे. समोर हा बघा. इकडे गणपती आहे. त्यानंतर इकडे गणपती आहे आणि इकडे गणपती आहे. हा गणपती तर आम्हाला इतका आवडला ना की आम्ही पुन्हा आलो. आणि गणपती आता बघा समोरून जातोय आपल्या मंडपाच्या दिशेला. इतका आवडला ना गणपती, पुन्हा आलो आम्ही ते शूट करायला. क्या वाद आहे. मूर्ती आवडली आपल्याला. मित्रांनो, मूर्तीची बैठक बघा ना. आणि हा पूर्ण मूर्ती आहे ना इको फ्रेंडली आहे. काय मूर्ती वाटते.
झुकेगा नहीं साला पुष्पा। वाव, हा हे कुठला? हा कुठला आहे? महाराजा कुठेतरी आहे, नाव नाही माहिती आहे, कमेंट करून नक्की सांगा. आणि समोर पण अजून एक गणपती बाप्पा येतोय. आता काय होत आहे तू सीन सांग, मगापासून काय होतं आणि आता काय होत आहे? मगाशी आम्हाला एक पण गणपती दिसला नाही आणि आता जिथेही बघू आपण एक 360 कॅमेरा म्हणून झालोय, सगळीकडे गणपती आहेत. म्हणजे नाही नाही, म्हणजे आम्ही वाट बघतोय की गणपती देत नाही आणि आता आलेत ना तर चारी बाजूनी गणपती बाप्पा येतात आहे आणि समोरून पण गणपती बाप्पा येतोय. आणि आता तो जो ह्यूज उंच ती होती बाप्पा राजा सुतार घाली आणि मूर्ती, आहा मनापासून आवडली मूर्ती आपल्याला, सुंदर मूर्ती होती. आणि आता इथे समोर पण एक गणपती बाप्पा बाहेर येतोय. वाव, आता कसा झाला जोश आला. महालक्ष्मीचा महाराजा. हा तर मित्रांनो, आता तुम्ही जो बघताय ना तो आहे महालक्ष्मीचा महाराजा. बघा आता इथून गणपती बाप्पा निघालाय, समोरून पण गणपती बाप्पा आहे. बापरे, नाचो. फुल धमाल. आपले नाही तिकडनं या ना महालक्ष्मीमध्ये. महालक्ष्मी नाही नाही यायला मिळत. फुल धमाल पण. कळलं काय रे आला? हा आहे विद्याविहारचा विघ्नहर्ता. थांब बाजू बाजू बाजू. हो हो, आता बॅक टू बॅक गणपती बाप्पा आपल्या समोर येतात आहे. ही पण मूर्ती बघा काय सुंदर आहे. हो हो, प्लॅस्टिक नसताना तर किती सुंदर दिसते असे. वाव, क्या बात आहे. बघा मित्रांनो, एक समोरून अजून एक गणपती येतोय
आता ह्या मूर्तीचा कलर पण बघा ना जरा युनिक आहे. अशा मूर्त्या फार कमी पाहायला मिळतात, पण अतिशय सुंदर मूर्ती आहे. ओ वाव मित्रांनो, बैलगाडीवर गणपती बाप्पाचं आगमन सही आहे. हे दृश्य खूप कमी बघायला मिळतंय. क्या बात आहे. वाव जुन्या दिवसांची आठवण आली. बैलगाडीवर गणपती बाप्पाचं आगमन. चला आता काय बॅक टू बॅक काय जास्त ब्लॉगमध्ये बोलता नाहीत, कारण की एका मागोमाग एक गणपती येतात आहे, त्यामुळे आमचं शूट करण्यामध्ये जास्त टाईम जातो आहे. तर इथे पण समोर गणपती आहे. मोरया मौलाना आझाद रोडचा. ओ हो वाव मस्त. बापरे, आम्ही केवढे लांब आहोत आणि तरी पण गणपती बाप्पा बरोबर फ्रेममध्ये आलेला आहे. क्या बात आहे, मस्त व्ह्यू मिळाला आहे. जेव्हा आता जवळ येईल तेव्हा समजेल. तुळशीवाडी ना, तुळशीवाडीचा महाराजा. याच्यावर येतोस ना मॅडम, बाजूला वा. क्या बात है. अरे हाथ क्या प्रॉब्लम है रे, इसके बारे में नहीं हो रहा है. जबरदस्त. मित्रांनो, हा आहे तुळशीवाडीचा महाराजा. युवराज. चेंबूरचा अष्टविनायक.
संध्याकाळचे वाजले आहेत 5. कशी गंमत होते ना, म्हणजे हे ब्लॉग शूट करताना इतकी गंमत होते ना. आम्ही असे बऱ्याच वेळ असे उभे असतो. कुठला गणपती आहे, कधी येणार, बस हेच चर्चा चालू असतात. तास दीड तास तरी गणपती बाप्पा कुठला बाहेर येत नाही, काय नाही. पण आवाज झाला ना, म्हणजे तो आमच्यासाठी कॉल असतो की म्हणजे हालचाल सुरू झाली तर आम्ही समजतो की गणपती बाप्पा बाहेर येतोय. पण 1-1.5 तास असाच गेला आणि नंतर जे गणपती बाप्पा बाहेर आले ते बॅक टू बॅक म्हणजे 360. 50च्या वरती तरी मला असं वाटतंय, शुअर नाहीये, 50च्या वरती तरी गणपती बाप्पा ह्या महागमनाच्या ब्लॉगमध्ये असतील. आणि बघा, जेवढं जास्तीत जास्त दाखवता येतील ना तेवढे गणपती बाप्पा तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवले. मग ते भले मध्ये ट्रक येतात आहे, मध्ये टेम्पो येतात आहे, पण जेवढे समोर आले ना गणपती तेवढे सगळे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवलेत. आता ॲक्च्युली लेट झाला आणि आम्ही आता निघालो आहे, कारण की आमचा मंडळाचा जो गणपती आहे ना तो आता एरियामध्ये पोहोचला असेल. तर आता आपण तिकडे जाणार आहोत आणि तिकडचं आगमन म्हणजे माझ्या एरियातलं आगमन ते आपण पुढे ब्लॉगमध्ये पाहू. इकडे या वळा. आणि स्पेशली पण तुम्हा दोघांना थँक्यू सो मच. आपल्यासोबत आहे लवेश आहे आणि हर्ष आहे. गौरव आत्ताच गेला आहे. हे 3 जण झाले. ह्या 3 जणांना मला स्पेशली थँक्यू सो मच बोलायचं आहे की पूर्ण या सीझनमध्ये हे माझ्यासोबत होते, म्हणजे यांचा सपोर्ट होता मला. तर तुम्हा दोघांना थँक्यू सो मच. गौरव तुला देखील थँक्यू सो मच. आणि आपला संदेश पण येतो ना, हमिंग बर्ड्स, गणेश, आपला गणेश रहाटे, रॉयल कोकणी, त्यालासुद्धा थँक्यू सो मच. सगळ्यांना थँक्यू सो मच. तुम्ही माझ्यासोबत असता आणि कुठे गर्दीमधून मार्ग काढायचा झाला किंवा काय काढायचा झाला तर मला सगळेजण सपोर्ट करतात. तर तुम्हाला पण मनापासून थँक्यू सो मच.